अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। गांधीनगर येथील ओंकार बारमध्ये दारू पिण्यासाठी जाण्याकरिता मोफत रिक्षा सोडण्यास नकार दिल्याच्या कारणावरून कदमवाडीतील साळुंके कॉलनी येथे एका रिक्षा चालकावर गुपितीने प्राणघातक हल्ला करण्यात असल्याची संतापजनक घटना घडली आहे। या हल्ल्यात रिक्षा चालक आणि त्यांचा मुलगा दोघेही गंभीर जखमी झाले असून या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्ह्याच्या प्रयत्नासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार रिक्षा चालक रवींद्र सखाराम बावणे वय 57 राहणार साळुंके कॉलनी कदमवाडी यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे। 23 जुलै 2026 रोजी सायंकाळी 5:30च्या सुमारास आरोपींनी रवींद्र बावणे यांच्या घरासमोर येऊन तुला आता जिवंत सोडत नाही अशी धमकी देत त्यांच्या पोटावर आणि हातावर गुपितीने वार करून गंभीर जखमी केले। दरम्यान त्यांना वाचवण्यासाठी आलेला त्यांचा मुलगा तेजस याच्यावरही आरोपींनी कुऱ्हाडीने आणि बांबूने मारहाण करत हल्ला केला। या घटनेत स्वप्नील आबाजी आडुळकर, विजय उर्फ बंडू बायाजी गावडे, अजय राजू एडगे आणि लक्ष्मण रामचंद्र बाऊडने सर्व राहणार कदमवाडी कोल्हापूर यांच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे। जखमी बावणे यांच्यावर रुग्णालयात तातडीने शस्त्रक्रिया सुरू असल्याने फिर्याद देण्यास काहीसा विलंब झाल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले। सहाय्यक पोलीस निरीक्षक डोईजड यांनी या गुन्ह्याची नोंद केली असून तेच या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत। तर मग चला सबस्क्राइब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।